कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपले काही विद्यार्थी मित्र विचारत होते की सर, क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ यांचे फॉर्म्युलाचा एक व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं आमचं क्लिअर करून टाका. जे काय फॉर्म्युले याच्यामध्ये ह्या 2 चॅप्टर मध्ये जे काय फॉर्म्युले ते एका व्हिडिओमध्ये क्लिअर करा आणि ते आमचे विसरणार नाहीत. या पद्धतीने जो व्हिडिओ असायला पाहिजे. तर 100% आपण प्रयत्न करतोय की तुम्हाला क्षेत्रफळ, घनफळ, पृष्ठफळ हे विसरणार नाहीत तुम्ही. पेपरमध्ये ऐन टायमाला आपण जे फॉर्म्युले विसरतो तर ते न विसरता उत्तर कसं काढता येईल त्या संदर्भात आजचा लेक्चर असेल. खूप महत्वाचं लेक्चर आहे, कारण की या लेक्चरमध्ये बघा आपण हे 20 मार्काचा भाग तर कव्हर करतोय, पण याच्यातल्या पण 20 मधले हे तर 10 मार्काचा भाग कव्हर होतोय, म्हणजे जवळपास 30 मार्काचा हा भाग आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्याला किती गोष्टींचं घनफळ काढायचंय. घनफळ, पृष्ठफळ 1 2 3 4 5, किती? फक्त 5 आहे. अवघड काहीच नाही, सोपं आहे. तर त्याच्यासाठी बघा इथं आपण हे एकदम पूर्ण एक्सप्लेन केलेले फॉर्म्युले आहेत बघा. त्याच्यानंतर त्यांचं कसं रिलेशन असणार आहे, काय असणार आहे, ते सगळं आपण बघणार आहोत इथं. पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम सोप्या पद्धतीने हे आहे, ठीक आहे. आणि इथं ते फॉर्म्युले संपतील. प्लस आता आपल्याला वर्गाचे आणि त्यानंतर हे प्रश्न आहेत. तर हे जवळपास आपण 49 प्रश्न आहेत. 49 ते 50 प्रश्न असतील. तर हे सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचे, ठीक आहे. आत्ताच्या लेक्चरमध्ये किती होत आहेत ते प्रयत्न करूया आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा. आणि त्यानंतर आपण पहिले तर काय बघूया, फॉर्म्युले बघूया. सगळे फॉर्म्युले शिकून घेऊया एकदा काय असते. आता आपल्याला बघायचं की क्षेत्रफळ. क्षेत्रफळात स्टार्ट कोणापासून होतोय तर त्रिकोणापासून. मग त्रिकोणामध्ये किती फॉर्म्युले आहेत? त्रिकोण एकूण किती पद्धतीचे असतात? तर बघा, कोणत्याही त्रिकोणाचा बेसिक फॉर्म्युला काय आहे? त्रिकोणाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं येणार आहे? 1/2 पाया गुणाकार उंची. तर हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, मी इथं ए बी सी अशा 3 बिंदू दिले. हा एबीसी नावाचा त्रिकोण आहे. आता मला ह्याचं क्षेत्रफळ काढायचंय, तर मी इथून असा इथे एक परपेंडिक्युलर काढलाय. तर इथं एम लिहिलं मी. तर ह्याचा पाया काय आला? ह्याचा पाया आला एसी. आणि उंची काय आली? उंची आली बीएम. आता काय झालंय, आपल्याला सवय काय लागली की आपल्याला प्रत्येक वेळेस आपण ह्यालाच उंची म्हणत आलोय. तर उंच्या किती असतात बघा? त्रिकोणाला 3 उंची असतात. त्रिकोणाला किती उंची असते? 3, ठीक आहे. एम एन ओ असं म्हणूया. ह्याचा दुसरा पण फॉर्म्युला काय तयार होईल? 1/2 पाया घेतला आपण बीसी, तर उंची काय घ्यावी लागेल आपल्याला? एन. आणि जर पाया आपण घेतला ए बी, तर उंची काय घ्यावी लागेल? सीओ. तर हे 3 फॉर्म्युले तयार होतात. कशासाठी? तर त्रिकोणासाठी. आता काटकोन त्रिकोण आला. काटकोन त्रिकोण बघा, असा हा काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोणामध्ये 1/2 आणि काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार बीसी गुणाकार ए बी, ठीक आहे. तर सेम ह्याच्यावर एक प्रश्न आलता. आता काय केलं तर बघा, हा 90 डिग्री आणि इथून पण असा एक 90 डिग्री, आणि आपल्याला विचारली होती मधलं अंतर. तर सेम हाचा प्रश्न आलता. तो प्रश्न घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे का घेतोय. तर बघा, प्रश्न बघूया आपण. हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत, वारंवार पेपरला विचारले गेलेले आहेत. आणि हे बघा हा प्रश्न क्रमांक 70. इथं काय म्हणले बघा, आता पी क्यू दिलाय, क्यू आर दिलाय, ठीक आहे. आणि क्यू किती दिलाय? 90 डिग्री. सोबतच्या आकृतीत पी क्यू आर मध्ये पी क्यू दिलाय 12 सेंटीमीटर, क्यू आर दिलाय 16 सेंटीमीटर. पी क्यू आर आहे 90. क्यू एम परपेंडिक्युलर आहे पी आर ला. क्यू एम परपेंडिक्युलर आहे पी आर साठी. तर क्यू एम काढायचं आपल्याला, हे अंतर काढायचं. कसं काढणार? खूप विद्यार्थी काय करतात, 12 16 म्हणल्यावर हे अंतर घेतात 20 आणि 20च्या निम्म असेल म्हणतात. हे तसं नसतं. हा काय आपलं परिवर्तुळासाठी नाही येते, त्याच्यामुळे ते अंतर काही योग्य नाही. परिवर्तुळासाठी काय काढावं लागेल? इथून आपल्याला ह्याशी मीडियन काढावं लागेल त्याची, मग ती परिवर्तुळ येईल, ठीक आहे. तर ते तसं येणार नाही, हे लक्षात घ्या.
मग आता इथं आपल्याला नेमकं करायचं काय, उत्तर काढायचं कसं? तर बघा इथं दोन, आपण आपण जो फॉर्म्युला लिहिलता, एरिया ऑफ ट्रँगल काय आहे, पी क्यू आर. तर एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर बरोबर काय असणार आहे, एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर दोन्हीचा एरिया कसा असणार आहे, समान असणार आहे. मग पहिला एरिया मी काय लिहितो, 1/2 पाया, हा पाया क्यू आर पाया आणि उंची पी क्यू, क्यू आर गुणाकार पी क्यू आणि परत 1/2. मग मी पाया काय घेतला, आता इथं पाया घेतलाय मी पी आर, पी आर पाया घेतलाय, पी आर आणि उंची काय येईल, ही येईल क्यू एम, काय येईल क्यू एम. आता मला काय काढायचंय, क्यू एमच काढायचंय. बघा प्रश्न कसा विचारलाय, ठीक आहे. म्हणून मी सांगत होतो की आपण काय करायचं असते ते. बघा आता यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता आपल्याला पहिल्यांदा क्यू आर माहिती, पी क्यू माहिती, पी आर माहिती का, पी आर काढू शकतो ना आपण, 12 16 म्हणजे ही किती येईल 20. पायथागोरसचा ट्रिपलेट नाही कळालं, बघून घ्या. बघा ह्याला 12 आणि 16ला कितीने भाग जातो, 4ने भाग जातो. 4 त्रिक 12, 4 चूक 16, 3 4 कितीचं ते ट्रिपलेट असतं, 3 4 5चं असतं. म्हणजे हे 3ची किती पट आहे, चौपट. 4ची किती पट आहे, चौपट. मग 5ची किती पट येणार, चौपट. 5ची चौपट 20. ठीक आहे. पायथागोरसचा थेरम खूप महत्वाचा आहे, पायथागोरसचा आपलं लेक्चर बघा. मग हे किती आलं, क्यू एम. आता किमतीच फक्त लिहायच्यात बघा, 1/2 ला 1/2 कॅन्सल होईल. क्यू आर ची किंमत आहे 16, पी क्यू चे 12, पी आर ची किंमत आहे 20 आणि क्यू एम काढायचा आहे आपल्याला. मग क्यू एम काय येईल, 16 गुणाकार 20 भागाकार मध्ये गुणाकार 12 भागाकार मध्ये 20 येईल. मग 2 ने भाग जाईल, 96 96/10 म्हणजेच उत्तर काय आलं, 9.6. 9.6 ही क्यू एम ची लांबी आली. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने तो प्रश्न सोडत होता. फक्त आपल्याला काय माहित पाहिजे होतं की त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं, एवढा सोपा प्रश्न होता. आता त्रिकोणाचे अजून 2 पद्धतीचे फॉर्म्युले आहेत त्रिकोणासाठी. कोणते 2 फॉर्म्युले आहेत बघा. आता त्रिकोणाचं आपल्याला उंची माहित असली तर क्षेत्रफळ काढता येतं, पण त्रिकोणाच्या आपल्याला काहीच दिलं नाही, उंचीच दिली नाही. उंची दिली नाही, इथं म्हणले 12, इथं म्हणले 13, समजा असं आपण म्हणूया 10, इथं 15 घेऊया आपण आणि इथं घेऊया 20. अशा 3 बाजू दिल्यात, रँडम 3 बाजू दिल्यात आपल्याला आणि आपल्याला म्हणले की त्रिकोणाचं ह्या क्षेत्रफळ काढा. कसं काढणार आपण क्षेत्रफळ, कसं काढणार, तर आपल्याला एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे हेरॉन्स फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता इथं मी जी किमती घेतल्यात त्या किमतीवरून ते हेरॉन्स फॉर्म्युलाने पूर्ण उत्तर येणार नाही. आपण पूर्ण उत्तर येईल अशा किमती घेऊ. काय घेऊया, हा 5 घेऊया, हा 12, हा 13. आता किमती येतील, 100% उत्तर येईल. मग अशा किमती घेतल्यानंतर मला काय करावं लागेल बघा. पहिल्यांदा मला यस काढावं लागेल. यस म्हणजे काय असतं, अर्धपरिमिती. यस म्हणजे असतं अर्धपरिमिती. आता यस यस म्हणजेच काय असतं, ए अधिक बी अधिक सी भागाकारामध्ये 2. आता ए म्हणजे काय, ए म्हणजे ही बाजू, कुठली पण एक बाजू, बाजूची लांबी म्हणजे ए. ही ए घेतलं आपण, ही बी घेतलं आणि ही सी घेतलं, तर तिघांची बेरीज (2) म्हणजे परिमिती (2). मग काय येईल, 5 अधिक 12 अधिक 13 भागाकारामध्ये 2. बघा 30/2 येईल. म्हणजे यस किती आलं, यस आलंय माझं 15. यस ची किंमत किती आली, यस ची किंमत माझी 15 आली. मग उत्तर कसं काढायचं, त्रिकोणाचे क्षेत्रफळ. 2 नंबरचा फॉर्म्युला हा लक्षात राहायला पाहिजे, ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. हा फॉर्म्युला यस, यस वजा ए, यस वजा बी, यस वजा सी, हा फॉर्म्युला आहे. मग यस, यस ची किंमत काय आली, 15. 15 वजा, पहिल्यांदा काय घेऊया, 5 घेऊया, परत काय येईल, 15 वजा 12, 15 वजा 13. आता हीच आपण स्क्रोल करूया, वरती घेऊया. हा बघा काय येईल आता, 15. 15तून 5 गेलं किती आलं, 10. 15तून 12 गेलं किती आलं, 3. 15तून 12 गेलं किती आलं, 2.
बघा मग आता गुणाकार करून घ्या. 150 150 सन 3 450 450 ची दुप्पट 900 900 चं वर्गमूळ किती आलं 30. तर ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलंय 30 आलंय. ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलं 30. तर हे अशा पद्धतीने हिरोन्स फॉर्म्युला जो आहे त्याने हे एक्झाम्पल सोडवायचे असतात. खूप महत्वाचा आहे हा 2 नंबर फॉर्म्युला. आता 3 नंबरचा फॉर्म्युला जो की त्रिकोणासाठीच आहे आणि खूप महत्वाचा आहे तो म्हणजे काय, ज्यावेळेस आपल्याला समभुज त्रिकोण दिला जातो, समभुज त्रिकोण ज्यावेळेस आपल्याला देतात त्यावेळेस काय असतं, तिन्ही बाजू कशा असतात समान असतात. ही ए, ही बी आणि ही सी, तिन्ही बाजू कशा आहेत समान आहेत. आता मी हिथून काय काढली मध्यरेखा काढली किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला किंवा लंब काढला, सगळं काढलं काही काढलं तर ते काय येणार आहे परपेंडिक्युलरच येणार आहे. समजा ए बी ही बाजू एक्स आहे, ए बी ही बाजू एक्स आहे, तर ही बाजू किती येईल x/2 निम्मी येईल त्याच्या, ही पण बाजू निम्मी येईल, ह्या दोन्ही बाजू कशा येतील समान येतील आणि ही बाजू किती येईल ही बाजू x येईल. म्हणजेच ह्या समभुज त्रिकोणामध्ये बाजू दिली असता क्षेत्रफळ काढता येते. फक्त बाजू दिली असता काय म्हणू शकतो आपण, फक्त बाजू दिली असता क्षेत्रफळ काढता येते. अजून काय काय दिले असतं क्षेत्रफळ काढता येते, तर बघा अजून मध्यरेखा दिली असतं क्षेत्रफळ काढता येते. कारण की मध्यरेखा लंब दुभाजक, अजून काय म्हणू शकतो आपण कोन दुभाजक, सगळे काय असतात हे जे समान असतात, काय असतात समान असतात. त्याच्यामुळं मध्यरेखा लंब दुभाजक कोन दुभाजक यांची मापे दिली असता, यांची मापे दिली असता आपल्याला काय करता येईल, दिले असता क्षेत्रफळ काढता येईल आपल्याला. बरोबर, क्षेत्रफळ काय येईल काढता येईल. मग हा त्रिकोण लक्षात ठेवा, ह्या त्रिकोणामध्ये ही मधली बाजू काय आली वर्गमुळात 3/2x येते. आता कशी आली काय आली तुम्ही पायथागोरसचा थेरम लावून काढू शकता. तर हा त्रिकोण लक्षात ठेवायचा, काढून घ्यायचा वहीमध्ये, त्रिकोण लक्षात ठेवायचा. मग फॉर्म्युला काय तयार होईल बघा, फॉर्म्युला तयार होईल 1/2 गुणाकारात वर्गमुळात 3/2x गुणाकार येते x, म्हणजेच हे वर्गमुळात 3/4 x वर्ग, x म्हणजेच काय बाजू, वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग, हा काय आला समभुज त्रिकोणाचा फॉर्म्युला. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ, तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय आले वर्गमुळात 3/2 बाजू वर्ग. मग ह्याच्यावरचा प्रश्न बघायचा, समभुज वरचा प्रश्न बघूया आपण एक. प्रिव्हियस इयरला आलेला आहे समभुज त्रिकोणावर प्रश्न, जे जे फॉर्म्युले देतोय त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत, महत्वाचे फॉर्म्युले बघूया आपण. बघा समभुज चौकोन आहे हा, समभुज त्रिकोणावर पण प्रश्न विचारलेला आहे. हा बघा हा प्रश्न आहे, प्रिव्हियस इयर प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे. एक समभुज त्रिकोणाची बाजू दिली आहे 12 सेमी, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. आता क्षेत्रफळ कसं येईल वर्गमुळात 3/4 बाजू वर्ग, एवढा सोपा फॉर्म्युला आहे. कशाचा समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे हा. वर्गमुळात 3/4 बाजू किती दिली 12, किती वेळा येईल 2 वेळा, 4 त्रिक 12 12 त्रिक 36 36 वर्गमुळात 3, पर्याय क्रमांक 2. किती सहज सुटला प्रश्न, काहीतरी अवघड गेला का नाही गेला. त्याच्यासाठी ह्या गोष्टी ज्या मी सांगतोय त्या महत्वाच्या लक्षात ठेवा, खूप फायदा होईल. आता पुढे बघूया, इथं त्रिकोण संपला, आपलं त्रिकोण जो आहे तो इथं संपलेला आहे. आता पुढचे फॉर्म्युले इतके सोपे आहेत, एकदम फास्ट होणार आहेत आपले. आपल्याला त्रिकोणाला वेळ लागला पण आता पुढच्या फॉर्म्युल्यांना वेळ लागणार नाही. आता पहिला बघायचा आहे तो म्हणजे काय, की मी आता तुम्हाला 4 शेप दाखवतो की 4 आकृत्यांवर आपल्याला प्रश्न येतात. पहिली तर ही काय समांतरभुज, दुसरी आकृती काय आहे, दुसरी आकृती असते आयताची, हे बघा हा आयत, ठीक आहे. तिसरी आकृती असते आपली चौरसाची, मग चौरसात किती फॉर्म्युले आहेत 2 फॉर्म्युले आहेत. आणि त्यानंतरची आकृती असते आपली समभुज.
असं घेऊ समभुज आपण. ठीक आहे, सगळ्या आकृत्या वेगवेगळ्या दिसत आहेत. आता ह्या आकृत्यांमध्येच त्यांचे फॉर्म्युले लिहायचे. आता इथं जर बघितलं मी तर इथं मी अशी ही कर्ण काढला तर हा त्रिकोण ए झाला आणि हा त्रिकोण बी झाला. तर त्रिकोण ए आणि त्रिकोण बी हे दोन्ही त्रिकोण कसे समान आहेत. हे दोन्ही त्रिकोण समान आहेत म्हणजे हा त्रिकोण कसा आहे, समान आहे. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 पाया गुणाकार उंची. पण ह्या समभुज त्रिकोणामध्ये किती त्रिकोण तयार, समभुज चौकोनामध्ये, समभुजच म्हणतो, सॉरी समांतरभुज, समांतरभुज चौकोन जो आहे त्यामध्ये 2 त्रिकोण तयार होतात. किती त्रिकोण तयार होतात, 2. म्हणजे ह्याला हा एका त्रिकोणाचा फॉर्म्युला झाला. ह्याला जर आपण 2 ने गुणलं तर काय होईल, पाया गुणाकार उंची. पाया गुणाकार उंची हा काय येईल, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. आता पुढचा, ही काटकोन करणारी बाजू आहे आणि हिथं पण किती आहेत, 2 त्रिकोण तयार झालेत. मग हिथं काय येईल, लांबी गुणिले रुंदी. आता ही तर सोपं आहे, सगळ्याला माहिती, लांबी गुणिले रुंदी. बरं, आता जो चौरसाचे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. चौरसाचे क्षेत्रफळाचे किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, 2. खूप महत्वाचे, सारखं विचारले जातात बघा चौरसावर. तर चौरसाचे 2 फॉर्म्युले का लक्षात ठेवायचे, कर्ण असले. आता समजून घ्या, कर्ण सरळ स्ट्रेट रेषा असं समजून घ्या. तर इथं काय येईल, बाजू वर्ग काय येईल, पहिला फॉर्म्युला बाजू वर्ग येईल आणि दुसरा फॉर्म्युला येईल कर्ण वर्ग छेद 2. काय येईल, कर्ण वर्ग छेद 2 येईल. असं काय येईल, तर कधी लक्षात ठेवा की ज्या चौकोनांमध्ये हे तर 90 डिग्री काटकोन कर्ण एकमेकांना काटकोनात ज्यावेळेस छेदतात, एकमेकांना काटकोनात छेदतात, त्यावेळेस तिथं जो 90 डिग्रीचा अंश होतो त्याच्यामुळं फॉर्म्युला काय बनतो, कर्ण चा गुणाकार छेद 2. म्हणजे इथं पण काय फॉर्म्युला येईल बघा, इथं पण तोच फॉर्म्युला येईल, 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. तिथं पण तोच येईल. अजून मला सांगा, कर्ण एकमेकांना काटकोनात छेदतात, तर ते छेदतात पतंगामध्ये. त्रिकोणात छेदतात पतंगामध्ये. मग पतंगाचा पण फॉर्म्युला काय येईल, पतंगाचा पण तोच फॉर्म्युला, 1/2 कर्णाच्या लांबीचा गुणाकार. मग इथं आपण चौरसालाच का वेगळा लिहिला, तर चौरसाचे दोन्ही कर्ण समान असतात म्हणून तिथं कर्ण वर्ग छेद 2 येईल. इथं फक्त काय येईल, कर्णाच्या लांबीचा गुणाकार. म्हणजे ही लांबी आली समजा 10 आणि ही समजा आली 20, तर काय येईल, 1/2 10 गुणाकारात 20 असं ते सुटेल. मग चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे त्याच्यावर आलाय का प्रश्न एखादा, सेम या टाईपवर 100% आलाय. बघू प्रश्न तो काय आहे. बघा, पहिलाच आलाय, एका चौरसाचा कर्ण 7 सेमी आहे, तर त्याच्या बाजूची लांबी किती. बघा, पहिलाच प्रश्न काय आहे, असा चौरस आहे आपला आणि त्याचा कर्ण 7 आहे. कर्ण किती, 7 आहे. तर ही बाजू विचारली आपल्याला, काय असते, ह्याला कितीने भागायचं, 7 ला वर्गमुळात 2 ने भागायचं. फॉर्म्युला काय, फॉर्म्युला लिहून घ्या, चौरसाचा कर्ण काय असतो, वर्गमुळात 2 बाजू. ठीक आहे, बाजूला वर्गमुळात 2 ने गुणायचं. पण इथं चौरसाचा कर्ण किती दिलाय, 7 आहे आणि वर्गमुळात 2 बाजूचा गुणाकार आहे. मग बाजू काय येईल, बाजू येईल 7/वर्गमुळात 2. पण इथं पर्याय तर तसा दिसत नाही, 7/वर्गमुळात 2 काही दिसत नाही. मग काय करायचं, 7/वर्गमुळात 2 आहे. मग वर्गमुळात 2 काढण्यासाठी वरती पण वर्गमुळात 2 ने गुणलं, खाली पण वर्गमुळात 2 नेच गुणलं. ठीक आहे, मग वरती काय आलं, 7/2 आणि खाली काय आलं, ह्यांचा वर्गमुळात 2 जाईल, इथे येईल 2. 7/2 वर्गमुळात 2.
2 ने 7 2 7 2 ने 7 ला भाग जाईल 3.5 वर्गमुळात 2 उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2. सोपं आहे. अजून चौरसाचा प्रश्न बघूया आपण, जिथं आपल्याला चौरस आणि हा दिलेला आहे. आकृतीच आलेली आहे बघा. चौरसावर खूप प्रश्न येतात. हा बघा, हा प्रश्न आहे चौरसावरचा. हे दोन चौरस आहे. 28 एम बाजू असणारा चौरस PQRS दिलेला आहे. बाजू PQ, बाजू QR, बाजू RS, बाजू SP हे अनुक्रमे ABCD चे मध्यबिंदू आहेत. तर चौरस ABCD चे क्षेत्रफळ म्हणजे याचं पण क्षेत्रफळ काढायचं आतल्या चौरसाचं. कसं काढतात? तर दोन मेथड आहेत. काय असेल बघा, PQ किती दिले आपल्याला? PQ दिले 28, हे येईल 28, हे 28, हे 28, सगळंच 28. मग मी ही आतमधल्या ABCDचे क्षेत्रफळ काढायचंय. चौरस ABCD चे क्षेत्रफळ काय येईल बघा, बाजू वर्ग येईल आणि दुसरा फॉर्म्युला काय येईल, कर्ण वर्ग छेद 2 आला. आपण लिहिलेला फॉर्म्युला आला यूज मध्ये. आता कर्ण काय आहे बघा, AC कर्ण आहे. AC ह्या ABCD चा कर्ण काय आहे, AC, आणि AC ची लांबी किती आहे, एवढीच आहे 28. आणि काय आहे दुसरा कर्ण, BD ची लांबी किती आहे, 28. म्हणजेच काय येईल, 28 चा वर्ग छेद 2. 28 चा वर्ग असतो 784, त्याला 2 ने भागा 392. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा किती सहज सुटला प्रश्न. हा प्रश्न किती कन्फ्युजन करतो काही काही विद्यार्थ्यांना, तर तो प्रश्न सहज सुटतोय. अजून आहे बघा चौरसाचा एक प्रश्न, बघू आपण लगेच. चौरसाचा इथं समांतरभुजचा पण दिलाय, समांतरभुजचा पण आपण काढून घ्या. इथं काय दिलंय, सोबतच्या आकृतीत PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. त्याची एक बाजू 60 आहे आणि दुसरी बाजू 25 सेंटीमीटर आहे व SM दिले 7. तर PQRS चे क्षेत्रफळ किती? आता हे जे क्षेत्रफळ काय असतं, समांतरभुजचे क्षेत्रफळ असतं पाया गुणाकार उंची, एवढंच असतंय. आता पाया किती ह्याचा, पाया दिलाय 60. आता उंचीच काढायची आपल्याला, काय काढायचे, उंची काढायची. पाया तर दिलेला आहे, मग नेमकं काढायचं कसं, तर आपल्याला ह्या ह्या पद्धतीचे ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस आपल्याला काढावा लागतो तो म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत, आणि पायथागोरसच्या सिद्धांतावरून आपल्याला उत्तर येतं. मग इथं काय दिलंय बघा, ही बाजू दिली 25, ही 25 आणि 7, 24, 25 चं त्रिकूट असतं हे आपल्याला माहिती. म्हणजे उंची किती आली, उंची आली 24. 24 आणि 6 चा गुणाकार 144 आला 0, 1440 आलं उत्तर. किती सहज सुटला प्रश्न बघा. हा झाला समांतरभुजावरचा प्रश्न. पुढे बघू आपण. हे सगळे प्रश्न आपण सोडून घेऊ, सोपे जाणार आहेत. ठीक आहे. आता मगाशी म्हणल्याप्रमाणे की आपला जो हिरोज फॉर्म्युला आहे, हिरोज फॉर्म्युल्यावर प्रश्न आलता का, 100% आलाय. कसा आलाय बघा, एक त्रिकोण भूखंडाचे बाजू दिले, तिन्ही बाजू दिलेत. आपल्याला काय दिलंय, दुसरं काय दिलं नाही, तिन्ही बाजू दिलेत. मग तिन्ही बाजू दिल्यावर आपण काय करतो, S वजा A, S वजा B, S वजा C. आता S किती आला, ह्यांची बेरीज 5 आणि 3 8 आणि 4 12, 12 म्हणजे 120/2. S किती आला, 60. किमती ठेवा 60 कंसात किती, 60 वजा 50, 60 वजा 30, 60 वजा 40. बघा 60 किती येईल, 10 किती येईल, 30 आणि इथे येईल 20. ठीक आहे. 3 8 8 दुनी 36, काय आलं 36, आणि 36 वर किती शून्य आले, 1 2 3 4, 1 2 3 4. मग हे जे वर्गमूळ 36 चं वर्गमूळ किती आलं, 6, आणि 4 शून्यासाठी किती शून्य येतील, 2. म्हणजे माझं उत्तर येईल 600 चौरस मीटर म्हणजे 6 आर. म्हणजेच काय असतं, 6 आर. माझं उत्तर येईल पर्याय 2 व 3. कसा सुटला, एकदम सहज सुटला. आपल्याला हे माहित पाहिजे. ठीक आहे. हे महत्वाचे फॉर्म्युले सगळे मी दिलेले आहेत तुम्हाला. आता पुढचे पण घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला जे चौकोनाचे हे ते प्रश्न आलेले आहेत, तर ते प्रश्न बघूया आपण. तशा पद्धतीचे प्रश्न कसे सोडवायचे असतात. चौरसाचा दिलाय बघा प्रश्न अजून एक. हे बघा,
चौरसावर प्रश्न येतोच, दरवर्षी एक प्रश्न आहे चौरसावर. मग ह्या वर्षी येईल 100%. बघा, एका चौरसाची बाजू ही दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे, तर त्या दोन्ही चौरसाच्या क्षेत्रफळाबाबत अयोग्य विधान कोणते? आता एका चौरसाची बाजू दुसऱ्या चौरसाच्या 30 सेमी मापाच्या कर्णाशी एकरूप आहे, म्हणजे ह्या चौरसाची बाजू किती आली? 30 आली, आणि ह्याचा कर्ण किती आला? 30 आला. मग ह्याचं क्षेत्रफळ किती येईल? पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ किती येईल? 900 येईल, आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ किती येईल? 900/2 येईल, म्हणजे येईल 450. काय येईल क्षेत्रफळ? 450. दोन्ही चौरसांची क्षेत्रफळे समान नाहीत, हे विधान योग्य आहे. आपल्याला विचारलंय अयोग्य विधान. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या निमपट आहे, हे पण योग्य आहे. दुसऱ्याचे क्षेत्रफळ पहिल्याच्या निमपट आहे. पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ दुसऱ्यापेक्षा 900 चौरस सेमीने जास्त आहे का जास्त? 900 ने जास्त आहे का? नाही, 450 ने जास्त आहे. मग हे विधान काय? चुकीचं. उत्तर काय येईल? ऑप्शन 3. दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ पहिल्यापेक्षा 450 ने कमी आहे, हे पण कसं आहे? योग्यच आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले जात आहेत, हे लक्षात घ्या. पुढे बघूया आपण चौरसाचा अजून एखादा प्रश्न असला तर. प्रत्येक वर्षी चौरसावर प्रश्न येतोच. आता बघा हा प्रश्न, बघा कसा आहे प्रश्न. काय दिलंय? सोबतचा चौरस दिलाय चौरस MNOP ची बाजू किती दिली? 18. सगळ्या बाजू किती आहेत? ही बाजू 18 आहे, ही बाजू 18 आहे, ही पण 18 आहे, आणि ही पण 18 आहे. ठीक आहे. आणि XY हे अनुक्रमे बाजू MP व NO चे मध्यबिंदू आहेत. MP व NO चे मध्यबिंदू आहेत, म्हणजे हिथून जर मी अशी रेष ओढली तर काय होईल? हे दोन बरोबर चौरस, बरोबर दोन चौरस आहे, दोन भाग होतील. करेक्ट आहे. आता मला काय म्हणायचं, मला काय आहे की रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढायचे. मग रेखांकित भागाचे क्षेत्रफळ कसं येईल? चौरसाचे क्षेत्रफळ वजा वजा ह्या आतमधील चौकोनाचे क्षेत्रफळ. काय येईल? चौकोनाचे क्षेत्रफळ. आता चौकोनाचे क्षेत्रफळ काढणे म्हणजे टास्कच आहे की. चौरसाचे क्षेत्रफळ मी लगेच काढेल. 18चा वर्ग किती आला? 324. माझं उत्तर 324 पेक्षा काय कमी, म्हणजे हे तर उत्तर येत नाही. हे तर कळतंय मला, एक तर येत नाही. मग आता चौरसाच्या क्षेत्रफळातून मला चौकोनाचे क्षेत्रफळ वजा करायचं. कसं करणार मी? आता हा मध्यबिंदू दिलाय, म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 9. इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे? 9 आहे. ही उंची किती आली? हिला सॉरी, पाया किती आला? तर हा पाया आला 18. मग इथून जर मी असं जोडलं तर हा काय झालाय माझा? ही माझी XY माझा पाया आलाय, आणि ही आली माझी उंची, आणि इथं पण 2 त्रिकोण तयार झाले बघा. एका चौकोनात किती त्रिकोण तयार झाले? 2 त्रिकोण तयार झाले. मग काय होईल? 1/2. पाया किती आहे? पाया आहे माझा 18, आणि उंची किती आहे? 9. असे किती त्रिकोण आहेत? असे 2 त्रिकोण आहेत. आणि ह्याला भाग जाईल. मग 324 वजा 98 162. 324 मधून 162 गेलं, उत्तर आलं 162. असे येईल. एकदम सहज सोप्या पद्धतीने या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पुढे बघूया आपण पुढील प्रश्न की काय आलेला आहे. बघा पुढील प्रश्न काय असतोय. इथं त्रिकोणाचा प्रश्न आहे. इथं काय दिलंय? 2 त्रिकोण दिलेत. 2 त्रिकोणावर प्रश्न आहे, आणि ह्या भूखंडाचे क्षेत्रफळ विचारले. हे किती? 15. हे 8, म्हणजे हे किती येईल? 17. ही पूर्ण बाजू 17 येईल. काय येईल? पूर्ण बाजू 17 येईल. 15 8 120. 120च्या निम्म किती आलं? 60. काय येईल? 1/2 पाय गुणिले उंची, आणि ही पूर्ण बाजू 17. 17 आणि 6 पाय गुणिले उंची. 17 सख्ख 102. 102च्या निम्म किती? 51. 60 आणि 51 ची बेरीज किती? 111. किती सोपा प्रश्न आहे, एकही मिनिट लागत नाही. पण विद्यार्थी ह्या प्रश्नांना सुद्धा घाबरतात. तर भिवू नका, सोपे प्रश्न असते, एवढं काही त्यांना घाबरण्याची गरज नाही. ठीक आहे. पुढे बघूया. आता प्रश्न. इथं आपलं चौकोनाचे तर संपले.
आता समभुज हे झाला आपला चौकोन झाला, ठीक आहे, चौरस झाला. त्यानंतर आपण हे घेतला होता, पतंग घेतला होता, पण पतंगावर काही जास्त कधी प्रश्न आलेला नाही. पतंगाच्या गुणधर्मावर प्रश्न विचारला, पण पतंगाच्या क्षेत्रफळावर अजून तर विचारला नाही. मग पुढचा विचारतात कशावर प्रश्न, वारंवार प्रश्न विचारतात बघा जास्तीत जास्त वेळा, तो म्हणजे याच्यावर. हा काय आहे, हा आहे समलंब चौकोन. समलंब चौकोनावर वारंवार प्रश्न विचारले जातात. मग मी समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काय लिहायचं बघा, कसं काढणार मी क्षेत्रफळ याचं. तर ह्या दोन बाजू कशात एकमेकांना समांतर आहेत. मग समांतर आहेत, मग याचा फॉर्म्युला काय येईल, 1/2. 1/2 येईल समांतर बाजूची बेरीज. समांतर बाजूची बेरीज गुणिले लंबांतर. लंबांतर म्हणजे मला हे अंतर माहित पाहिजे, हे म्हणजे मला काय काय माहित पाहिजे, 1/2 AB अधिक DC गुणाकार, इथं AM करू आपण, AM म्हणजे मला हे तीन बाजू माहित असले की मला उत्तर येतं. मग याच्यावरचा प्रश्न बघितला की तुम्हाला समजून जाईल की नेमका याच्यावर प्रश्न येतोच कसा. मग बघूया, ह्याच्यावर 2-3 प्रश्न विचारलेले आहेत मागच्या वर्षांमध्ये, तर ते प्रश्न बघूया आपण. इथं पहिला प्रश्न आहे बघा, आणि याची परिमिती विचारली, पी किंवा ची आपल्याला परिमिती विचारली. पण परिमिती जरी विचारली असली तरी आपण काय काय करावं लागतं बघा. आता हा कसला दिसतोय आपल्याला, समलंब चौकोन, म्हणजे तिथून हे अंतर पण कसं असणार आहे, समानच असणार आहे, एसटी इतकंच असणार आहे. मग ही बाजू 8 दिली तर ही पण बाजू किती येईल 8, ही 17 दिली तर ही पण बाजू येईल 17 येईल. मग इथून मी हे असं जोडलं तर हा काय झाला, माझा चौरसच तयार झाला बघा. 8 8 8 8 8 8 8 8 हा 8 8 17 म्हणजे ही बाजू किती आली 15, 8 17 म्हणजे ही बाजू किती आली 15 का, पायथागोरस थेरम. मग बघा 8 अधिक 17 25, 25 आणि 15 40, 40 आणि 8 48, 48 आणि 15 63, 63 अधिक 17 80. ऑप्शन 1 प्रश्नाचे उत्तर आले. किती सहज सुटला बघा. ठीक आहे, हे अवघड वाटतात प्रश्न, पण प्रश्न काय तसे अवघड नाहीत, समजून घ्या. पुढे बघूया आपण. पुढचा प्रश्न समलंब झाला, समलंबचाच घेऊया आपण, आणि मग एक 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 टाईप आपण सगळे समजून घेऊ. आता इथं क्षेत्रफळ विचारलं बघा, QRPS आपल्याला किती दिलंय, QR दिलंय 5 आणि PS पण दिलंय 5, हे दिले 4 म्हणजे हे किती येईल 3 येईल. 3 4 5 त्रिकूट हे 4 आहे म्हणल्यावर हे किती येईल 3 येईल. 3 4 5 त्रिकूट हे 5 म्हणल्यावर ही पण बाजू किती आली 5च आली. मग आता काढा PQR चे क्षेत्रफळ 1/2. समांतर बाजूची बेरीज ही 5 आहे आणि ही पूर्ण बाजू किती आली बघा, 3 आणि 5 8, 8 आणि 3 11, बरोबर आहे. 5 अधिक 11 गुणाकारामध्ये लंबांतर किती येते 4, 1/2 11 आणि 5 16, 16 गुणाकार 4, 2 ह्याला भाग जाईल 8, 8 चोक काय येईल उत्तर 32. 32 एकक येईल का, नाही, चौरस एकक येईल. काय येईल 32 चौरस एकक येईल. त्यांनी लगेच फसवण्यासाठी काय दिले तिथं 32 एकक दिले पहिला पर्याय. तर क्षेत्रफळ कधी पण कशात असतं, चौरस मध्येच असतं. ठीक आहे, तर हे काही प्रश्न त्याच्यावर आलेले, हे सगळे प्रश्न आम्ही क्लासमध्ये तर सोडून घेतोयच वारंवार, पण जे क्लासला नाहीत ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठीही आपण ते अवेलेबल करतोय. आता पुढे बघूया, आपलं काय झालं बघा, चौरस झालं, आयत झालं, समांतरभुज झालं, समभुज झालं, समलंब झालं. आता वर्तुळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ माहित पाहिजे. काय असतं वर्तुळाचे क्षेत्रफळ, वारंवार प्रश्न आहेत त्या वर्तुळावर पण. मग हा वर्तुळ आपला, मग ही समजा त्रिज्या, तर त्रिज्या 7 असेल तर रेडियस 7, तर परिघ काय आला 2πr, आणि उंची वर्ग बघा, ही झाली त्रिज्या, हा झाला परिघ, आणि हे झालं क्षेत्रफळ. तर ह्या 3 गोष्टी लक्षातच ठेवायच्या, 3 गोष्टी लक्षातच ठेवायच्या. त्रिकोण वर्तुळ आला की r,
पाय आर स्क्वेअर. मग हे जर 7 असेल तर हे 44 असतं, हे 154 असतं. ठीक आहे, हे मी वर्तुळाच्या लेक्चरमध्ये सगळं डिटेल एक्सप्लेन केलंय. समजा त्रिज्या 14 झाली तर परिघ किती होतो 88. तर काय झालंय, ह्या आरची काय केली दुप्पट, तर इथं पण काय होईल दुप्पट. हे आर आहे तर ते पण दुप्पट होईल, पण आरचा काय आहे वर्ग इथं, म्हणून हे चौपट होईल, तर हे येईल 616. तर हे अशा पद्धतीने आपण सोडवतो. तर हे वर्तुळाचं लक्षात ठेवा. समजा इन केस तिथं आपल्याला असं हे दिले 45 डिग्री आणि आपल्याला ह्याचाच एरिया विचारलाय, फक्त ह्या भागाचा एरिया विचारलाय, तर तो कसा काढणार, तर पाय आर वर्ग लिहायचं. हा जो कोन आहे ह्याला म्हणायचं आपण थिटा, थिटा अपॉन 360. तर हे कशा क्षेत्रफळ झालं, हे क्षेत्रफळ झालं वर्तुळाचं. लक्षात घ्या, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ त्याचा हा फॉर्म्युला, वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याचा हा फॉर्म्युला. आणि तुम्हाला म्हणलं की अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय, तर अर्धवर्तुळ काय असतं, वर्तुळाचे निम्म 102 पाय वर्ग. तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर वर्तुळाचं पण काय झालंय, आपल्याला क्षेत्रफळ आपण कंप्लीट केलंय. आता अनियमित आकृती व रेखांकित भाग याच्यावरचे 2-4 प्रश्न घेऊ, आपल्याला कळून जाईल. पण आता महत्वाचा भाग घ्यायचा आहे आपल्याला, घनफळ पृष्ठफळ. इष्टिकाची ती घन दंड गोल शंकू गोल. किती आहेत बघा गोष्टी, एकूण 5 गोष्टी आहेत. मुलं इतके कन्फ्युज होतात ह्या 5 मध्ये की सोपं आहे, एकदम सोपं आहे, पण कन्फ्युजन का होतंय ते मला समजत नाहीये. ठीक आहे, जर तुमच्यातल्या कोणाला कळत असेल की का बाबा आमचं का कन्फ्युजन होते, तर तुम्ही मला सांगा, म्हणजे त्याच्यावर काही इलाज करता येईल का आपण बघू. तर पहिली आकृती काय आली, तर ती आली अशी इष्टिकाची ती. इष्टिकाची ती म्हणजेच काय, आपली वीट. आपली काय वीट असते बघा, वीट असते, कंपास पेटी असती, अजून काय म्हणू शकतो, आपली इष्टी, एसटी महामंडळाची एसटी, तसे तसे जे आकार असतात ते कशाचे आकार असतात, तर ते इष्टिकाची तिचे आकार असतात. मग इष्टिकाची तिची जी खाली ही, ह्याला काय म्हणतो आपण, ह्याला आपण म्हणतो उंची, ह्याला म्हणतो लांबी एल, ह्याला म्हणतो रुंदी, आणि ह्याला म्हणतो उंची एल बी एच. अशा 3 गोष्टी आहेत. मग त्याचा फॉर्म्युला काय बघून घ्या, हे महत्वाचं आहे. आता ही खूपच पीडीएफ महत्वाची आहे. ही पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करू. टेलिग्राम चॅनलचं नाव काय आपलं, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हेच नाव आहे. तर तिथं तुम्ही जाऊन घेऊ शकता. दुसरी गोष्ट, आपलं ऍप्लिकेशन पण आहे, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट या नावाने आपलं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही प्ले स्टोअरला गेलात तर तिथं हे ऍप्लिकेशन मिळेल. ठीक आहे, आता बघूया आपण इष्टिकाची ती. इष्टिकाची तिची लांबी रुंदी उंची अनुक्रमे एल बी एच असेल, तर इष्टिकाची तिच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ, बघा हे महत्वाचा फॉर्म्युला आहे हा. उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ, उभ्या पृष्ठाचे म्हणजे मी डिक्टेट करतो, हे वरचा आणि खालचा भाग सोडून, हे भाग सोडून, हे 2 भाग सोडून जे काही क्षेत्रफळ आहे त्याला काय म्हणायचं आपण, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ. हे ती इष्टिकाची तिच्या उभ्या 4 पृष्ठांचे क्षेत्रफळ विचारात घेतले. मग त्याचा फॉर्म्युला काय येतो, 2 इंटू एल इंटू एल प्लस बी इंटू एच. मग हा फॉर्म्युला लक्षात राहतोय का, नाही राहत. मग सोपा सांगतो, ऐका. इथं जर बघितलं, हे उभं पृष्ठ आहे, उभं पृष्ठ काय बी एच, तर 2 बी एच येईल, कारण की हे एक बी एच आणि हे एक बी एच, तर फॉर्म्युला काय येईल 2 बी एच. आणि हे जे आहे हे, त्याचं क्षेत्रफळ येईल उभं, मग ह्याला काय एल येईल आणि ह्याला येईल एच, तर काय येईल 2 एल एच, 2 एल एच. मग 2 बी एच आणि 2 एल एच ह्याच्यात कॉमन काय निघलंय, एच, 2 एच कॉमन निघले, आतमध्ये राहिले बी प्लस एल, आणि तोच फॉर्म्युला केलाय बघा, तोच फॉर्म्युला केलाय, काय वेगळा नाही. तर तुम्ही स्वतःच्या मनाने फॉर्म्युला तिथं काढू शकता. आता इष्टिकाची तिची एकूण पृष्ठफळ काय, तर हा फॉर्म्युला 2 एल बी अधिक बी एच अधिक एल एच. आणि एकूण घनफळ किती असतं, तर 3चा गुणाकार एल बी एच. किती सोपं आहे, इष्टिकाची ती किती सोपी आहे बघा, लक्षात घ्या. आपण घाबरतो. आता घन, घन म्हणजे सगळ्या बाजू सारख्या, घनाच्या सगळ्या बाजू सारख्या चौरस आकृती असतो तो. तर आपण घन म्हणजे आपण सापशिडीमध्ये जो खेळतो ना तो घन, किंवा आपण तो हे क्यूब असतो बघा, आपण ते गोल 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 फिरवतो, तो म्हणजे घन असतो. तर घनाचे एकूण पृष्ठफळ किती असतं, घनाला किती पृष्ठ आहेत बघा, 1 2 3 4 5 6, 6 पृष्ठ आहेत. आणि एका पृष्ठाचं क्षेत्रफळ काय आहे, एल वर्ग, मग 6 पृष्ठाचे क्षेत्रफळ काय येईल, 6 एल वर्ग. घनाचे उभे पृष्ठफळ किती येईल, उभे किती पृष्ठ आहेत 4, म्हणून 4 एल वर्ग. आणि घनाचे घनफळ म्हणजे एल एल
एल एल क्यूब झाला, संपला घन. एवढ्यातच घन आहे. एकूण आपल्याला किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत? 5 गोष्टीचे. त्याच्यातले आपल्याला 2 गोष्टीचे फॉर्म्युले तर कळाले. आता राहिल्या फक्त 3. 3 मध्ये आपल्याला एक आहे वृत्तचिती. आता वृत्तचिती सोपी आहे. का सोपी आहे? तर वृत्तचिती मी काढतो, तिथं आहेच काढलेली, पण अजून एक काढूया आपण. वृत्तचिती म्हणजे काय की आपला जो पाण्याचा ड्रम असतो तशा आकाराचा असतो. आता आपण जो घरी सिलेंडर वापरतो तर सिलेंडर हाच आकारचा असतो, पण तो परत असा सिलेंडर असतो बघा. आणि खालचा जो भाग आहे एवढा एवढा सिलेंड्रिकल भाग आहे, वरचा भाग वेगळा आहे. ठीक आहे. तर सिलेंडरचं क्षेत्रफळ काय येईल? तर सिलेंडर मध्ये खाली वर्तुळ झालाय बघा. हा काय झालाय? वर्तुळ. वर्तुळ म्हणजे टोपण आपलं. हे आपलं टोपण. आपण सिलेंडर समजा आपली पाण्याची टाकी आणि त्याला टोपण बसवतो. जे टोपण कुठल्या आकाराचं असते? वर्तुळ आकाराचं असते. तशी किती टोपण आहेत? 2 टोपण आहेत. इथं खाली एक आहे गोल आणि इथं वर एक गोल आहे. मग ह्याचं क्षेत्रफळ किती येईल? ह्याचं क्षेत्रफळ येईल पायाचा वर्ग. आणि ह्याचं क्षेत्रफळ किती येईल? पायाचा वर्ग. असे पायाचा वर्ग पायाचा वर्ग 2 क्षेत्रफळ येतील, वरच्या टोपणाचं खालच्या टोपणाचं, असं पकडूया आपण. आणि हा जो पोकळ भाग आहे, पोकळ भाग हा वाला, तो काय? पाईप आहे. पाईप पाईप मग लोखंडी पाईप म्हणा किंवा प्लास्टिकचा पाईप, असं आपण तो बनवणार कसा? हा पाईप बनवतो कसा आपण? तर आपण काय करतो, असं आयताकृती आयताकृती आपण कागद घेतो आणि ह्या कागदाला असं गुंडाळलं आपण. ह्या कागदाला ह्या टोकाला ह्या टोकाशी जोडलं की असं टोक तयार होते बघा. असं गोल तयार होतोय. ठीक आहे. म्हणजेच ह्याचं जे क्षेत्रफळ असतं, ह्याचं क्षेत्रफळ काय असतं? ह्याचं क्षेत्रफळ असतं पाया गुणिले उंची किंवा लांबी गुणिले रुंदी असतं. क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी किंवा लांबी गुणिले उंची म्हणू आपण. मग उंची किती आहे बघा? ही उंची ही एच. आणि लांबी किती आहे? तर लांबी किती असती? ह्या वर्तुळाच्या परिघा इतकी. वर्तुळाचा परिघ किती आहे? 2 पाय आर. आणि उंची किती आहे? एच. मग हा जो भाग आहे गोल सोडून, वरचा खालचा गोल सोडून, त्याचं क्षेत्रफळ किती येतं? 2 पाय आर एच. त्यालाच आपण काय म्हणतो? वक्र पृष्ठफळ. त्याला आपण म्हणतो वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचे क्षेत्रफळ आलं 2 पाय आर एच. आता एकूण पृष्ठफळ किती येईल? 2 पाय आर एच प्लस हे वरचं टोपण खालचं टोपण, त्यांचं क्षेत्रफळ किती येईल? एकाचा पायार वर्ग, दोनाचा 2 पायार वर्ग. मग ह्याच्यात 2 पायार कॉमन निघाल आणि आतमध्ये येईल एच प्लस आर. आहे का फॉर्म्युला तोच? आहे तोच. आणि वृत्तचितीचे घनफळ काय येईल? ह्या पायार वर्गला यशने बनायचं. काय करायचं? ह्या पायार वर्गला यशने बनायचं. झालं वृत्तचितीचे घनफळ. तर हा वृत्तचिती संपला. आता वृत्तचितीच्या वरून पुढचे फॉर्म्युले मी सांगतो आता तुम्हाला. बघा लक्षात घ्या. जो वृत्तचिती आहे आपला हा, आणि जो कोन आहे असा कोन आहे, हे वृत्तचिती आहे. मग मला इथं मी पुढे डायग्रामच दाखवले बघा. हा कोन आहे आणि हे वृत्तचिती आहे. मग मी असं कोन कोन घेतला आणि हे वृत्तचिती घेतली आणि मग मी ह्याच्यात वाळू घेतली. ह्या कोनात काय घेतली? मी वाळू घेतली. आता ह्याच्यात पहिली कंडिशन काय की उंची सारखी पाहिजे. ह्याची उंची सारखी का? सारखी. ह्याची त्रिज्या सारखी का? सारखी. ह्याची उंची ह्याची त्रिज्या सारखी. मग ह्याचं क्षेत्रफळ काय असतं? पायार वर्ग. घनफळ काय असतं? पायार वर्ग एच असतं. मग मला कोनातून वाळू ह्याच्यात वतायची. हे बघा इथं वतलेलं दाखवले. मग किती कोण वाळू बसेल तिथं? तर वृत्तचिती भरण्यासाठी वाळूने भरलेले असे 3 शंकू लागतात. किती शंकू लागतात? 3. मग 3 शंकूचे घनफळ, 3 शंकूचे घनफळ म्हणजे वृत्तचितीचे घनफळ. वृत्तचितीचे घनफळ किती आहे? पायार वर्ग एच. आणि मग शंकूचे घनफळ काय आलं? 1/3 पायार वर्ग एच. तर हे शंकूचे घनफळ आलं बघा. लगेच आलं. हे लक्षात घ्या. इथे खाली फॉर्म्युले दिले. तर हे फॉर्म्युले आपल्याला महत्वाचे आहेत. आता शंकू बघू आपण. शंकू काय आहे? तर ही आकृती बघा. ह्या आकृतीमध्ये मी शंकू सेपरेटच घेतो म्हणजे तो जास्त समजेल. हा शंकू घेतला. मग इथे जी मी खालची बाजू बघतोय, बघा आता हा जो शंकू घेतलाय, ह्या शंकूमध्ये हे खालचं जे आहे, आपण शंकू कशाला म्हणतो बघा? आपण कोणचं आईस्क्रीम खातो?
कोण आईस्क्रीम खातो कोणातलं, मग ते कोण कशा आकाराचा असतोय तर तो कोण आणि हे शंकू सेम आकाराचा असतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की जे आपण टोपी घालतो बड्डेला ती टोपी तर ती शंकूच्या आकाराची असते. मग ही जी शंकू आहे तर ही खालचा भाग कसा आहे गोल आहे गोल. मग गोल म्हणल्यावर हे जी त्रिज्या आली आर तिथून हे अंतर हे आहे एच आणि हे तिरकं असं अंतर त्याला स्लांट हाईट म्हणतात. मराठीमध्ये त्याला तिरकस उंची म्हणतात. मराठीत काय म्हणतात तिरकस उंची. मग इथं काय झालं इथं काटकोन तयार झाला. मग काटकोन तयार झाला की काय झालं बघा आपल्याला आर दिले एच दिले आपण एल काढू शकतो. कसं काढू शकतो आर वर्ग अधिक एच वर्ग बरोबर एल वर्ग पायथागोरसचा थेरम वापरून. मग इथं ह्या तीन गोष्टी तर आल्या. मग आता आपण बघूया की ह्याचं वक्र पृष्ठफळ म्हणजे फक्त एवढ्याचं खालचा गोल टोप आणि त्याचं पृष्ठफळ नाही फक्त वक्र पृष्ठफळ. तर काय असतात शंकूला दोन पृष्ठे असतात वर्तुळाकार तळ आणि वक्र पृष्ठफळ. तर काढता येईल का 100% काढता येईल. वक्र पृष्ठफळ काय असतं बघा शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ असतं पाय वर्ग कारण की तो गोलच आहे आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ असतं पाय आर एल. काय असतं पाय आर एल. इथं बघा हा पाय आर आणि ही एल हे काय असतं त्याचं वक्र पृष्ठफळ हे लक्षात घ्या. आणि शंकूचे एकूण पृष्ठफळ पाय आर वर्ग अधिक पाय आर एल ची बेरीज आणि शंकूचे घनफळ. तर हे चार फॉर्म्युले तुम्हाला काय करायचं की फक्त एवढाच बॉक्स लिहून ठेवायचा आहे. बाकीचं काय लिहून घेऊ नका. एवढ्या बॉक्सवर तुमचे सगळे प्रश्न सुटतात. पुढे पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ. आता कसं काढायचं पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ तर आपण काय केलं बघा असं गोल आहे ही गोल आहे बॉल आहे किंवा संत्री एक मोसंबी घेऊन त्याचे दोन अर्धे भाग करा. एक भाग कागदावर पालथा घाला आणि भोवती पेन्सिल फिरून वर्तुळ काढा म्हणजे बरोबर तुकडा केला आणि असा जो तुकडा आहे असा गोल काढला. असा गोल काढला त्याच आकाराचे चार गोल काढले आणि मग काय केलं त्याची साल्ट काढली. मोसंबीच्या आपण फोडी केल्या आणि फोडीच्या सालीचे लहान लहान तुकडे केले आणि ते एका एका वर्तुळात ठेवले. तर किती वर्तुळं लागली 4 वर्तुळं लागली आपल्याला भरायला. मग एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असतं 4 पाय आर वर्ग. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ असतं पाय आर वर्ग आणि मग इथं किती वर्तुळ भरले 4 म्हणून 4 पाय आर वर्ग काय येईल पोकळ गोलाचे वक्र पृष्ठफळ किती आलं 4 पाय आर वर्ग. आणि अर्धगोलाचे म्हणजे त्याच्या निम्म्याचं किती येईल 2 पाय आर वर्ग. पण अर्धगोल समजा असा आहे खाली ह्याला पण टोपण आहे हे पॅक आहे पॅक टोपण आहे त्याला. मग काय येईल वक्र पृष्ठफळ 2 पाय आर वर्ग आणि खालच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ ते पाय आर वर्ग किती आलं 3 पाय आर वर्ग. म्हणजे किती फॉर्म्युले आले आपल्याला गोलाला 3 फॉर्म्युले आले. कोणते कोणते आले 4 पाय आर वर्ग 2 पाय आर वर्ग 3 पाय आर वर्ग. 4 पाय आर वर्ग कुणाचे संपूर्ण गोलाचे निम्म्याचे किती आले 2 पाय आर वर्ग आणि भरीव अर्धगोलाचे आले 3 पाय आर वर्ग. आता ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं घनफळ काढायचंय कशाचं अर्धगोलाचं किंवा पूर्णचं. तर इथं अर्धवर्तुळ घेतलाय आपण अर्धगोल घेतलाय आपण ठीक आहे अर्धगोल घेतलाय आणि हे जी उंची आणि हे जी त्रिज्या आणि हे जी त्रिज्या आणि हे जी त्रिज्या सगळं कसं घेतलंय समान घेतलंय. मग हे ह्याच्यात भरण्यासाठी किती लागेल तर 2 शंकूचे घनफळ हे अर्धगोलाच्या घनफळा इतके असते. मग शंकूचे घनफळ काय असते 1/3 पाय आर वर्ग एच आणि मग हा फॉर्म्युला तयार होतोय 2/3 पाय आर क्यूब. हे कशाचा होतोय अर्धगोलाचा आणि पूर्ण गोलाचा काय होतंय 4/3 पाय आर घन. तर हे लक्षात ठेवा डायरेक्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ह्याची प्रोसिजर नाही लक्षात ठेवली चालेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 4/3 पाय आर क्यूब. तर हे अर्धगोलाचे घनफळ भरीव अर्धगोलाचे पृष्ठफळ. आणि इथं काय झालंय इथं आपले सगळे फॉर्म्युले कंप्लीट झालेत. ठीक आहे. तर काही प्रश्न होत असतील तर ते घेऊया. बघा तिथं वृत्ताची त्या आकाराचा ठोकळा दिला. हा प्रश्न काय IMP प्रश्न धरून चला IMP कारण की हा प्रश्न 2018 ला पण आलता 2025 ला पण आलता अजून 1-2 वर्ष आदल्या मधल्या पेपरला आलेलाच आहे. कंटिन्यू प्रश्न टाकतातच. हा एक 4-5 प्रश्न आहेत ह्याच्यावरचे फिक्स येतात फिक्स दरवर्षी येतात ते प्रश्न ह्या टॉपिकवर. हा टॉपिक आहे जवळपास 20 ते 30 मार्काचा. तर 20 मार्कामधले
आपण असं म्हणू शकतो की 16 मार्क किंवा 14 ते 16 मार्काचे प्रश्न रिपीटच होते. आता इथं काय होईल, फक्त आकडे बदलतील. वृत्तचिती आकाराचा जो पिंप आहे ना, त्या पिंपाचे आकडे बदलतील आणि प्रश्न वेगळा येईल. आता काय केलंय, वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या दिली 14 सेमी, त्यामध्ये पाणी आहे. त्या पाण्यात 14 सेमी लांब, 11 सेमी रुंद, 12 सेमी उंच असलेला धातूचा ठोकळा टाकला तर पिंपातील पाण्याची उंची किती? आता जो पिंप आहे तो कुठल्या आकाराचा आहे? वृत्तचितीचा आहे. वृत्तचितीचं क्षेत्रफळ काय असतंय? पाय वर्ग एच. आणि घनफळ पाय वर्ग एच असते. आणि इष्टिकाची तिचं घनफळ काय असते? तिथे हे 1 का घेतलं तर तिथं हे एच एच सारखं करून काय काय विद्यार्थी ते कॅन्सल करतील. तर हे असं करा. मग पायची किंमत आहे 22/7. आर ची किंमत दिली 14, 2 वेळा 14 येईल. हे एच काढायचं, एच ला एच ठेवा इथं. L1 किती आलं? L1 आलं 14, B1 आलं 11, H1 आलं 12. एच 14, 11, 12 भागाकारामध्ये 22, 14, 14 आणि हे भागाकारातलं 7 हे तेल गुणाकारात. 14 14 गेलं, 7 1 7, 7 2 14, 20 12, 11 1 11, 11 2 22, 2 ने 6 ला भाग दिला, उत्तर आलं 3. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपण हे घनफळ, पृष्ठफळ ह्यांचे जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचे संपूर्ण जे फॉर्म्युले आहेत त्यांचं आपण विश्लेषण घेतलेलं आहे. तर आजचा लेक्चर आपण इथेच थांबवतोय. पुढील लेक्चरमध्ये जे काही सगळे फॉर्म्युले आहेत, आता बाकीचे सोडून सरासरी म्हणा, लसावी मसावी, जे काय फॉर्म्युले आहेत त्यांच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू. आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण व्हिडिओ बनवतच आहोत. आणि इयत्ता 7वीची ह्या वर्षीची बॅच आपली चालू आहेच आणि पुढच्या वर्षीची बॅच 7वीची ती पण आपण चालू करत आहोत. तर एवढे सगळे आपले कार्यक्रम चालू आहेत. ठीक आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.